त्या टेन्शन येण्यामध्ये सगळ्या बिंदास वाटतात मला. काय टेन्शन घेते अजिबात नाही. वा बरं, मला तिच्यासोबत रेस कराल का? तिच्यासोबत रेस नको, बरोबर की नाही? बरं, मला सांगा, आज तुम्ही रिक्षा चालवता, किती वर्ष चालवता? 7 वर्ष झाली. कसा घेतला हा निर्णय? काय झालं की हा निर्णय तुम्ही घेतला? अच्छा अच्छा. हा, कोरोनामध्ये माझे मिस्टर ऑफ झाले. अच्छा. मी घरकाम करायची पहिली, मग घरी आमची रिक्षा पडूनच होती, मग कोण चालवणार नव्हतं. मी म्हटलं जाऊ दे, आपली रिक्षा आहे, मग कशाला ठेवायची. बरं. मग मिस्टरांनी मला थोडी थोडी शिकवलेली रिक्षा. बरं, या इथे मध्ये या जरा, तुम्ही इथे सेंटरला या. ही स्टोरी या कसं आहे ना, या गोष्टीत सुद्धा तुम्ही मध्यवर्ती आहात म्हणून आम्ही तुम्हाला सेंटरला उभं केलं. हा, बोला. मग मिस्टरांनी सांगितलं की शिकवली होती असताना मी थोडी थोडी शिकलेली रिक्षा. बापरे, काय म्हणताय? थोडी थोडी शिकलेली, नंतर ते ऑफ झाल्यानंतर मग मी स्वतः चालवायला लागले. अच्छा. मग कसं सुरुवातीला असं सोपं वाटलं की काय कठीण गेलं, काय झालं? सुरुवातीला थोडं जरा अवघडच वाटलं. मग नंतर सवय झाली. वसंतरावकर मध्ये आल्यावर मला जरा बरं वाटलं. आमच्या अध्यक्ष मॅडम आणि ताई दादा राजू सावंत यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. खूप बरं वाटलं मला. पण असं का वाटलं की आपण रिक्षा चालवायला पाहिजे म्हणून? मिस्टरांची रिक्षा होती, मग दुसऱ्याला चालवा देण्यापेक्षा मी स्वतः चालवायला लागली. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं हे सुद्धा आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. किती भारी वाटत आहे. मग आता सगळं व्यवस्थित आहे, छान. किती वेळ रिक्षा चालवता तुम्ही? आम्ही 8 तास. 8 तास रिक्षा चालवता सकाळपासून? बरं. आणि मला सांगा, बाकी मग कसं मॅनेज करता? दिवस कसं मॅनेज करता तुम्ही तुमचा? दिवसभर काय, सकाळी घरातली कामं आवरायचं. सकाळी घरातली कामं आवरायचं. घरी कोण असतं तुमच्या आता? घरी माझ्या 2 मुली होत्या, त्या आता गावी. अच्छा. मग आता तुम्ही एकटेच राहता? मी आता एकटी राहते. त्याची आठवण आहे? आता काय करणार येऊन? बोलता का त्याच्याशी? बोलतो. दिवसात एकदा किती वेळा? म्हणजे माझा तो प्रॉब्लेम खूप वेगळा आहे, तो नाही सांगू शकत मी. हा. मुलींचं माझ्या लक्षात येत नाही, तो विषय. बरं, सगळं छान होईल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि तुम्ही हा निर्णय घेतलात, मला असं वाटतं तुम्ही जशी छान रिक्षा चालवला आहात तसा तुमचा आयुष्याचा प्रवास सुद्धा अतिशय उत्तम होईल. काही काळजी करू नका. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी असतात. आपण असं दाखवत असतो किंवा म्हणत असतो की अरे यार, आज असं झालं, उद्या असं झालं. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच किंवा प्रत्येकानेच एक काहीतरी गोष्ट अशी आपल्या आयुष्यात घडलेली असते, त्याच्यामुळे एका मोठा निर्णय घेतलेला असतो. बरोबर आहे की नाही? तर ते म्हणतात ना की आपल्याला आमचं दुःख मोठं वाटत असतं, पण मला असं वाटतं की ज्यांना ते भोगलेलं असतं त्याला माहिती असतं की ते दुःख काय असतं. तर सिमरला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला कसं वाटलं एपिसोड ते सांगा बरं आता. खूप छान. खूप छान. तुम्हाला अशी दिसली ज्योतीच? ज्योतीमध्ये तुम्हीच दिसता. मला कोणी काय बोलायला सांगत नाही, मी डायरेक्ट वाचून देतो. मी हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही याच्यानंतर असं बरं ते लक्षातच येत आहे मला. तुम्ही इतकं प्रेमाने माझ्याकडे बरं. आता आपण तुम्हाला एक छानशी यांनी एक महावस्त्र आणलेलं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच आपल्या सगळ्यांचीच आहे की पैठणी आज आपण सन्मान करणार आहोत. कापसे यांच्याकडनं ही खास योजना पैठणी बनवून आणलेली आहे. आणि ही पैठणी आणि ही पैठणी जर याचा स्पेशली तुमच्यासाठी ही पैठणी बनवलेली आहे. याचं कारण काय आहे, त्याचा पदर जर दाखवा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ही खास तुमच्यासाठी डिझाईन केलेली ही पैठणी आहे, ज्याच्यावरती मोर आहे. पण त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच लाडकी रिक्षा सुद्धा आहे. मी जोडीला विनंती करत त्यांनी घ्या. आता उद्या ही साडी मला नको, अध्यक्षांनी
वर्षांना द्या, पण ही त्यांच्यासाठी सांगितलं. त्यांनाही देतो. तुम्ही सांगितलं बोला कसं वाटतंय? अडचणी कशी आहे? छान आहे ना? खूप छान. खूप छान ना. आता उद्या मी निसर्गाची आणि रिक्षा चालवतो. चालवा ना. रिक्षा पण आहे. हो. रिक्षा आहे काय झालं मुलाला आग बसवायचं होतं रिक्षा नसल्यामुळे वरती बसवलं होतं. ये बात. वा 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 किती छान भारी आवडलं तुम्हाला धन्यवाद आता मी तुम्हाला धन्यवाद. आणि माझं नाही जी बनवायचं हा, जी बनवायचं. मला लावून आता संध्याकाळी घरी किती वाजता येता तुम्ही? रात्री आम्ही टायमिंग त्यांना भाडं सोडून कधी येणार कधी लेट होतो. मग काय मोबाईलवर बघणार झी5 वर? बघतो ना मी. कळलंच नाही काय बोलायचं. बघतो ना मी. मराठी झी5 वर हा. तुम्ही कोणती मालिका सिनेमा दिल्याची मालिका सांगा. मी तर टीव्ही एकटी असल्यामुळे घेतच नाही. म्हणजे हाय टीव्ही पण लावत नाही. हा. मोबाईलवर बघते मी ती रानाची ती हिरोईन काय दिसते ना तिला घेऊन तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी निवास. लहानाची हिरोईन. काल मला सांगितले ती माणसं गल्लीतली नाही का? बाकी काही सांगितलं. लहानाची हिरोईन. शिक्षण पण नाही. मला आता छान वाटलं म्हणजे तुमचं बोललं आवडलं शिक्षण महत्वाचं बोललं हा ते लक्ष्मी निवास यापुढे दीपज्योती पण बघा हे आता सांगायचं. मी जोडी मात्र राहायची हा चला धन्यवाद धन्यवाद या धन्यवाद यानंतर मी विनंती करणार आहे वासंती कुलकर्णी यांनी यायचं आहे वासंती कुलकर्णी अरे वा या एकदम महिला आहेत ना सगळे बरोबर मॅचिंग करतात त्यांनी वरच्या युनिफॉर्म खालचे कुठून मॅच केले असं काय आमच्या पुरुषांचं तसं काहीच नसतं आपले पांढरे कपडे घालणार आणि फिरत बसणार हिंडत बसणार दिवसभर बर चला कसं वाटतं बर तुम्ही सांगा बरं तुमच्याकडे प्रवास सुरू झाला किती वर्ष झालं म्हणजे रिक्षा चालवताय? मला रिक्षेला 5 वर्ष झाली. बर माझा प्रवास इतका कठीण होता. मी 2008 पासून जी मेहनत करते, माझं मिस्टर कॅन्सरमध्ये होतं, ब्लड कॅन्सर. माझी मुलगी 4 वर्षाची होती, मुलगा माझा 8 वर्षाचा होता. पण ज्यावेळेस हा प्रसंग आला त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार होता. तर माझी मुलं मला मोठे करायचे होते, ते कसं होणार बघ. कारण कसं असतं ज्यावेळेस पैसा असेल त्यावेळेस सगळे साथ देतात, पण ज्यावेळेस वेळ निघून जातो त्यावेळेस कोणी बरोबर नसतं. तर मग मी परत हॉस्पिटलला जॉब केला. सिक्युरिटीला मी पैसे मिळाले म्हणून मी 16 तास उभं राहून ड्युटी केली. 16 तास. पण ज्यावेळेस ती महिन्याची मेहनत मला मिळत होती त्यावेळेस मला वाटत होतं नाही की आपली महिन्याची मेहनत आहे त्याच्यावर आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करेल. त्यातूनही मग काही दिवसांनी कोरोनामुळे वगैरे ड्युटी केली. मग मी नंतर बाईक ट्रेनर म्हणून मी कामाला लागली. बाईक ट्रेनरमध्ये पण मग नंतर खूप त्रास व्हायला लागला मला. मध्यंतरी मी ट्रेनमध्येच भरपूर त्रास झाला. मग ट्रेनमध्येच आजारी पडली. त्याच्यानंतर माझा महिना असा गेला की मला चालता येत नव्हतं. त्यानंतर काही दिवसानंतर मी परत डोक्यात माझ्या यायचं होतं नाही बाबा पण काहीतरी केलं पाहिजे. मुलांचं कसं होणार काय होणार. माझा एक मुलगा आहे खूप आजारी असं होत व्हायचं ऑपरेट वगैरे झालेलं खूप आजारी असतं. पण माझी मुलगी मला साथ देऊन उभी होती. ती म्हणत होती मला नाही आई पण तू स्वतः डबकली तर आम्ही काय करणार असं तिचं म्हणणं होतं. तर मग मी परत हे रिक्षा लाईनमध्ये आली. मी फक्त रिक्षा घेतली. त्या रिक्षा घ्यायला पण मला खूप अडचणी आलेल्या आहेत. खूप अडचणी आल्या मला. तर आम्ही नाशिकहून इकडे आलेलो होतो, शिफ्ट झालेलो होतो. प्रॉब्लेम आले मला. त्यातूनही मग मला इकडून रिक्षा घेतली तर मला पैसे वेळेवर नव्हते. रिक्षा घ्यायला खूप प्रॉब्लेम झाले. पण मी घेतली. मला असंच बाहेर म्हणजे नातेवाईकांनी एकाने साथ दिली तेव्हा आम्ही ती रिक्षा घेतली. आणि ती रिक्षा आज घेतली तर आज मागे पळून पाण्याची वेळ आली नाही मला. काहीच वेळ आली नाही. माझ्या मुलीसोबत मी लग्न केलं. 6 वर्षाचा मुलगा आहे तिला. वा वा या
नातवाला पण येऊया तो नॅपकिन घेऊनच बसला रिक्षात मस्त होता सध्या. ये बरं पुढे ये बाळा, ये तू पण ये. वा वा वा, क्या बात है. वा, जास्त लागा मी करतो सांग बरं. आई आजी बोल ना, बिंदास बोल. बोल करता जास्त लागा कोण करतं तुझे शाबास. आई अच्छा, ओ वा वा, तुमच्याकडे असतो हा. बऱ्याचदा तुम्ही रिक्षावरती घेऊन कुठला याला त्याला सांभाळायला कोणी नाहीये. ओ ती जॉब करते, तिचे मिस्टर जॉबला असतात, मग त्याला सांभाळायला कोणी नाही, मग त्याला कोण लक्ष देणार. बरोबर. आणि कसं आहे नातूला सुद्धा आजी मिळून कम्फर्ट होत त्याच्या असेल. पाठीमागे काय बसायला हे करून ठेवले तुम्ही मग. पाठीमागे बेडशीट टाकून एक उशी घेऊन मग तो त्याचा झोपून राहतो आणि मग मी देतो. अरे बापरे, वा 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 वा, किती छान. जरा जोर वा. हे बोलताना एवढं सोपं बोलतायत, पण हे जे काही बोलतायत ते एवढं कठीण आहे त्यांच्या आयुष्यासाठी. सो खूप इन्स्पिरेशनल वाटतं जेव्हा ते करतात. आणि काही गोष्टी खूप कठीण असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करत असतो आणि असं बघून खूप भरून येतं आणि खूप प्रेरणा मिळते की आपण किती प्रिव्हिलेज जगतो कधी कधी, आणि आपल्याला खूप मेहनत करायची आणि तुम्ही खूप केलंय. वा. आता आपण यातला पिक्चर कसं वाटलं.